नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओवर. तर आज आम्ही जाणार आहे देवदर्शनाला आणि मी फर्स्ट टाइम चालले आमच्या फॅमिली सोबत. त्यांना आपण विचारू त्यांचा एक्सपिरियन्स काय असतो. बोला. देवदर्शनाला जातात पण 5 वर्ष किंवा 7 वर्ष असं मधून जातात. सगळं आम्ही घरची मंडळी सर्व गावची लोके एकत्र जातात. पण आम्हाला असं पण देवदर्शन आवडले. शेगाव, शिर्डी, तुळजापूर एवढ्या सगळ्या ठिकाणी आम्ही जाणार. देवा ठिकाणी गेले पण आम्हाला चांगलं वाटलं असं देव पाहून. या वर्षी पण आम्ही जाणार आहेत, तर तुम्हाला आम्ही दाखवतो. लेट्स गो. सो गाईज, आता सामान वगैरे ठेवतायत बसमध्ये. डायरेक्ट बसमध्ये भेटूया. चलो. सो गाईज, ही आहे आपली फॅमिली ज्यांच्यासोबत आपण जाणार आहे देवदर्शनाला. 6 7 दिवस आपली ट्रिप आहे. तुम्हाला आपल्या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत दिसत राहणार आहेत हे आपले सगळे फॅमिली. बघत राहा शेवटपर्यंत. गणपती बाप्पा मोरया, लाल मूर्ती मोरया, विष्णू बाबा की जय, साई बाबा की जय, सती माते की जय. सो गाईज, आपण 11 ठिकाणी जाणार आहेत. जसे की पहिला आपली बस दातीरवरून त्र्यंबकेश्वरच्या मंदिरात जाणार, मग नंतर सप्तशृंगी देवीच्या, त्यानंतर शिर्डीच्या, मग नंतर शनी शिंगणापूरला जाणार, त्यानंतर श्री गजानन महाराजच्या मंदिरात शेवगावला, त्यानंतर तुळजाभवानी मातेच्या मंदिरात, नंतर स्वामीच्या मंदिरात अक्कलकोट. ते झालं. मग त्यानंतर श्री दत्त मंदिर कर्नाटकच्या, नंतर पंढरपूर विठ्ठलाच्या, नंतर महालक्ष्मी मंदिर कोल्हापूर आणि मग शेवटला एकविराईचं दर्शन. तर चला आता जाऊया त्र्यंबकेश्वर मंदिरात. देव 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 महादेव आता मी पोहोचले मंदिरात. हा आपलं मंदिर आणि तो अजून बंद आहे, पण त्याची लाईन खूप मोठी आहे. लाईन बघा, लाईन तिथपर्यंत एवढी मोठी लाईन. ओम नमः पार्वती पदये. संस्कृती वनी फिरत राहिलो, संकटामध्ये फार पोळलो, यातुनी तूच ईश्वरा धाव पावरे. ओम नमः पार्वती पदये. हर हर महादेव. त्र्यंबकेश्वरा धाव पावरे. सो गाईस, त्र्यंबकेश्वराचं दर्शन झालं आहे. आता चाललंय वणीला सप्तशृंगीच्या दर्शनाला. लेट्स गो. सप्तशृंगीच्या दर्शनाच्या आधी थोडंसं चहा आणि शिरा खाऊन घेतो आणि मग निघतो दर्शनाला. तुम्ही हा निसर्ग बघू शकतात, किती सुंदर आहे. वरती बस नाही जात, तर आम्हाला व्हॅन करावं लागते, तर आम्ही आता व्हॅनमधून जातो. सो गाईज, आता आम्ही चालले सप्तशृंगीच्या गडावर. मयूर साळुंखे प्रस्तुत. सो गाईज, आता मी पोहोचलेत आणि हा समोर आहे मंदिर आणि याच्याने इकडून ट्रेन पण जाते. तुम्हाला जायचं असेल तर जाऊ शकतात. 100 रुपये किंवा 150 रुपयामध्ये.
दर्शन भेटलं फायनली. 5 तास आम्ही लाईनीत उभे होतो. सो गाईज आता मी परत चालले खाली. हे बघा तुम्ही व्ह्यू बघू शकतात किती सुंदर आहे. आता खाली उतरले का डायरेक्ट जाणार बसमध्ये आणि मग निघणार शिर्डीच्या दर्शनाला. सो लेट्स गो. तर काही सप्तशृंगीवरून आता आम्ही आल्या शिर्डीला. 4 तासाचा प्रवास करू. तर मध्ये मोबाईल घेऊन देत नाही म्हणून आम्ही इथेच काढणार आहे. मग नंतर तुम्हाला भेटू. लेट्स गो. सो गाईज दर्शन वगैरे घेतलं आणि आम्ही आले खायला. खाऊन झालं आहे बघा. आमचं खाऊन वगैरे झालं आणि आता आम्ही चालले धर्मशाळेत. त्यानंतर तिकडे जाऊन जेवण वगैरे करणार परत, कारण दुसरे सगळेजण जेवले नाही त्यासाठी. आता सगळे जेवणार आणि धर्मशाळेत जाणार. बघू आपण. चलो. तर आता सगळे जेवण वगैरे करतायत. तोपर्यंत आम्ही फ्रेश होऊन येतो. गुड मॉर्निंग गाईज. तर सकाळचे वाजले 3:30 आणि आता आम्ही चाललो. तर आपण भेटू तिकडे. बाय बाय. तो गाईज सकाळचे वाजले 6 आणि आता आम्ही पोहोचलो आहे. हे बघा मंदिर. सो गाईज आता शनी शिंगणापूरचं दर्शन झालं आहे. आता चाललं आहे मी शेगावला. जसं जर प्रवास त्याच्यावर जास्त पण लागत तर आम्ही आता झोपतील थोडा वेळ आणि आपण भेटू डायरेक्ट शेगावला. बाय. सो गाईज आज दुपारच्या वाजल्यात 1 आणि आम्ही एक जागेवर थांबले. तिकडे जेवण वगैरे बनवत आहेत सगळे. सो गाईज आता आम्ही 6 तासानंतर पोचले आहेत शेगावला गजानन महाराजचं दर्शन घ्यायला. तर तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे. तोपर्यंत तुम्ही बघत राहा. तुला दर्शन कसं वाटलं? आम्ही लाईनवर उभे आहेत.